बघ सगळा ब्रेकफास्ट रेडी आहे की नाही? आहे ना रे रेडी? हो हो बघितलंस? नाही पण बीण नथिंग डुईंग. एक मिनिट मंदा बाजूलो. येस. हा माय फ्रेंड वहिनी तू इथे बस. कम ऑन बस 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 बस. जयदीप काय करतोयस? मी माय फ्रेंड वहिनीला तिच्या योग्य जागेवर बसवतोय. व्हॉट? हू? माय फ्रेंड वहिनी. आजपासून मी तिला अशीच हाक मारणार आहे. माय फ्रेंड वहिनी. Isn't that funny, Jaydeep? I know, but I don't mind. I think it's cute. My friend वहिनी. दादा इथे बसतो समोर. आजपासून त्याच्या बाजूची चेअर तुझी ऑफिशियली. जयदीप आज काय ब्रेकफास्टला? आज ईशाताईंच्या आवडीचे पोहे केलेत. आणि दीदीज फेवरेट जॅम अँड ब्रेड. गुड. थँक्यू. माय फ्रेंड वहिनी तुला काय आवडेल की तुझ्यासाठी काही वेगळं बनवायला सांगायचंय? मी लगेच सांग. 10 मिनिटात रेडी होईल. गरम गरम बोल. नाही नाही ऍक्च्युली मीच फोडणीची पोळी बनवणार होते. विक्रांत सरांना आवडते ना आणि इथे बनतही नाही म्हणून. अरे आता हिला कोणीतरी सांगा. या घरात सगळं रेडी मिळतं. आपण येऊन फक्त टेबलवर बसायचं. या राईट. इथे फक्त एकच माणूस काम करतो. कोण? द विक्रांत सरंजामे. आणि मग आपण? वेल आपण ते जे सांगतील जसं सांगतील तसं करायचं. अरे मॅम काय करताय? आम्ही करतो ना. अहो हे आमचं काम आहे. बॉबी असू दे. अहो नाही नाही कशाला? अहो ईशाताई काय करताय? हे सोडा, मी करते. हा आमची काम आहे ती. हा मंदाताई बॉबी घर आपल्या सगळ्यांचं आहे ना. हो मग काम सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून केली तर कुठे बिघडलं? अहो पण बॉबी मंदाताई माझ्यासाठी. ठीक आहे. मी पुसून देते, तुम्ही मांडा हो. प्लेट्स. काय चाललंय बॉबी? ईशा मॅमना मदत करतोय. ईशा हातातलं काम ताबडतोब थांबव. तू या घराची सून आहेस, सर्वंट नाहीयेस. ओके? माझ्या सूपचं आणि सॅलडचं काय झालं? मी करणारच होतो दीदी, पण ईशा मॅमनी वेगळे पदार्थ केलेत. पोळी भाजी कोशिंबीर. मी असे पदार्थ आता खात नाहीये, माहितीये ना तुला. येस दीदी. मग सॉरी. गो. ईशा तुला सकाळीच सांगितलंय इथे आपण काम करायचं नाही म्हणून. मग तुझा जेवणाचा काय ड्रामा आहे? मला विक्रांत सरांसाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचा होता आणि मी त्यांना हे सांगितलंय. ते मला म्हणाले की ते येतील माझ्या हातचं खायला. म्हणजे तुला वाटतंय की ब्रो इन लॉ आता डिनरला इथे येणार आहेत? हा ओके, बस वाट बघत त्यांची. काय लेक्चर चालू आहे? नाही ना? कामानी येत तुला? गो डू युअर वर्क. मंदाताई राहू द्या हो, मला तिचा स्वभाव माहिती आहे.
अगं अजून इथेच उभी आहेस? जा जाऊन झोप. नाही, ते विक्रांत सर येणार आहेत ना जेवायला. मी थांबते थोडा वेळ. अगं त्यांना उशीर होऊ शकतो. कामाचा व्याप किती आहे माहितीये ना तुला. जास्त वाट पाहण्यात अर्थ नाही. जेवली नसशील तरी जेवून घे आणि जाऊन झोप. नाही नको, मी थांबते थोडा वेळ. बर, जसं तुला वाटेल तसं. व्हॉट हॅपन? काही नाही. विक्रांतची वाट बघत एकटीच उभी आहे. बर, मी येते, वाचत पडते थोड्या वेळ. गुड नाईट मॉमीला. गुड नाईट. गुड नाईट आई साहेब. गुड नाईट. आय टोल्ड यू ना, ते डिनरला पोहोचणार नाहीत. आणि ऑलरेडी आता इतका उशीर झालाय. नाही, येतील ते. हा तुझा इनोसन्स आहे की स्टुपिडिटी ग? नाही, कसं आहे, तू अजून या घरात नवीन आहेस. इनफॅक्ट तुझा पहिलाच दिवस आहे आज. अजून तुला बऱ्याच गोष्टी कळायच्या बाकी आहेत. सो वेलकम टू सरंजामी जंगल. म्हणजे या सरंजामींच्या जंगलात तुझं स्वागत आहे. गुड नाईट. ईशा, सर, ईशा, आय एम सो सॉरी. मला यायला खूप उशीर झाला. सर इट्स ओके. तुम्ही जेवणार आहात ना? तू जेवलीस? वेडी आहे माझी बायको. सर तुम्हाला माहितीये, आज सगळं तुमच्या आवडीचं केलंय. तुम्हाला आईने केलेली आमटी आवडते ना, अशी सेम केलीये, तोच मसाला घालून. आणि सॉरी ईशा, ऑफिसमध्ये कामामध्ये इतकं बुडून गेलो की माझ्या लक्षातच राहिलं नाही. आणि काही कामं अशी असतात की जी संपवल्याशिवाय ऑफिसमधनं बाहेर पडणं मला खरंच अशक्य होतं. आणि मला काय माहित तू माझी वाट बघत बसून राहशील. सर मी काय म्हटलं का? म्हणून मला अजून वाईट वाटतं नाही ईशा. सर नका वाईट वाटून घेऊ. तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. ईशा, इतकं जर तू माझ्यावरती प्रेम करणार असेल तर माझं कसं व्हायचं ग? सर काय हो तुम्ही? मिसेस सरंजामे, मला माफ करा. काय करताय तुम्ही? उठा. इकडे बस. बस. सर थांबा ना, मी गरम करून आणते. राहू दे ईशा. इट्स ओके. सर
हे काय? तू पण जेवली नाही आहेस ना? घे. तर मस्त झाली भाजी. वाह. तुम्ही खा. वाईशा, सकाळी सकाळी इतकं मंगल वातावरण खूप वर्षांनी झालं या घरात तुझ्यामुळे. मिसेस सरंजामे, तुम्ही खूप सुंदर दिसताय.
निमकर आहेत का? हो, ते बाथरूम मध्ये आहेत. अहो निमकर, कोणीतरी आलंय तुमच्याकडे. कोण आहे बघ जरा, कोण आले ते. हो. कोण आपण? मी चौधरी. अहो निमकर, कोणीतरी चौधरी आहेत. आलो आलो, थांब. काय काम होतं? नमस्कार नमस्कार. या चौधरी साहेब, या राणे साहेब. अगं तू अशी उभी काय, त्यांना पाणी वगैरे दे जरा. हो. हा? या 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 साहेब, या या या. बसा. ही क्या बॅग? हो. कसली बॅग आहे? काय सांगतो तुला मी. कॅश जरा मोजून घे. हो. कॅश? निमकर, कशाची कॅश आहे? सांगतो मी तुला, म्हटलं ना एकदा, तू चहा करायच्यासाठी. चहा ठेव. अहो चौधरी साहेब, विश्वास आहे माझा तुमच्यावर तेवढा. तरी सुद्धा एकदा बॅग उघडून बघा. तुम्ही घर कधी खाली करणार आहात? करतो ना. माझी सोय झाली की लगेच खाली करीन मी. 1-2 दिवसात होईल कुठेतरी सोय माझी. कोणाचं घर? हे काय बोलतायत? कोण आहेत ही माणसं? सांगतो तुला सगळं, थांब जरा, म्हटलंय ना मी. या. या. येतो. हो या. निमकर, हे काय बोलतायत? निमकर, ही कोण माणसं आहेत? सांगतो म्हटलं, थांब ना जरा. कधी? सांगतो. निमकर, तुम्ही लवकर मला सांगा ना, ते डोकं फुटेल माझं आता. पुष्पा, तुला विश्वासात नाही घेतलं मी, पण काय बोलताय तुम्ही? पण ईशासाठी हे करावं लागलं ग मला, तिच्या लग्नासाठी. निमकर, अहो काय बोलताय? मला काही कळत नाहीये. मी आपलं हे राहतं घर विकलं ग. पुष्पा, अगं मुलीनं एवढ्या मोठ्या घरामध्ये लग्न ठरवलं, कितीही केलं असतं तरी आपण पुरे पडले नसतो ग खर्चाला. पण म्हणून राहतं घर विकायचं का? हे मला अजिबात मान्य नाहीये बघा. अगं त्याशिवाय लग्नाचा खर्च कसा पेलू शकलो असतो आपण. हो, पण तुम्ही. पुष्पा, आजपर्यंत आपण ताठ मानेनं जगलो की नाही, यापुढे असंच जगायचं. म्हणून राहतं घर असं विकायचं का हो निमकर? 2 दिवसात आपलं घर असं खाली करून निघून जायचं? हो पुष्पा, लग्नाचा थोडाफार खर्च सरंजामेंना आपण देऊ, तेव्हाच आपली मान ताठ राहील की नाही, आणि तरच आपल्या मुलीला सुद्धा सासरी मान मिळेल ना. हो निमकर. हो निमकर, काय बोलताय तुम्ही? कसं खायचं, राहायचं, काय कसं जगायचं आपण? हे बघ पुष्पा, आता जे होईल ते होईल, तेच आपलं नशीब आहे ग. पण आपल्या मुलीचं लग्न झालं, ती सुखानं संसार करते, यापेक्षा आपल्याला काय पाहिजे आणखीन आयुष्यात? आपण आपलं बघू ग. पुष्पा, अगं असं नको करूस. हे बघ, देवानं 2 हात दिलेत मला, मी दुसरं कोणतंही काम करीन. नाही कुठं काम मिळालं ना तर मी हमाली करीन, पण तुला उपाशी नाही ठेवणार ग. विश्वास ठेव ना माझ्यावर पुष्पा. काय केलं तो नेमकर तुम्ही? काय केलं ते? आपली मुलगी आनंदात राहिली पाहिजे आणि तिचा सासरी मान राहिला पाहिजे, बस एवढंच वाटतं ग मला. त्यासाठीच मी हे सगळं केलं ना पुष्पा. आणि तूच मला शिकवलंस ना, ही ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे आपल्या नजरेवर अवलंबून असतं. पुष्पा, अगं हा अर्धा ग्लास भरलेला आहे असं का नाही समजत आपण?
नेमकर काय केलं ते, काय केलं ते तुम्ही?